रुद्र आहे मित्रांनो चुरडीवाला. आमच्या पटाचे सचिव माननीय पन्नालाजी पांडेवार यांची जोडी आणलेली आहे. और आपले थोडासा पाणी ज्यादा हाय बारशे आहे मित्रांनो. चला मालकांसोबत भेटू. तर मित्रांनो आज आपण गांगला या पटामध्ये आलो आहोत. तर या पटामध्ये संदीप भाऊ सपाटे आपल्याला भेटले आहेत. तर यांच्या बैलात रुद्र आणि बारशा हे बैल आहेत. तर मालक आपल्यासोबत आहेत. नमस्कार काकाजी. नमस्कार. सर्वांनी सर्वांना आपले संपूर्ण नाव सांगा. संदीप तुकाराम सपाटे चिरुडी. चुरडी. काकाजी आपल्याकडे आता सध्या किती बैल आहेत? आपल्याकडे 7 आहेत. 7. काय काय नाव आहेत त्यांचे? रुद्रा, बारशा, काना, केसरी, शिंबा, राजा. म्हणजे आणि एक छोटा एक अलग आहे. फारसा छंद आहे तुम्हाला काकाजी. किती वर्षापासून काकाजी छंद आहे तुम्हाला? आता आजोबापासून आहे. आजोबापासून. हो, आजोबापासून. आता एक पटाबंदी झाली होती ना तेव्हापासून आपला म्हणजे बंद होता. सुरू झाले तर आम्ही नवीन तयार केला. मग एवढ्या वर्षापासून तुम्हाला छंद आहे. तर कोणता बैल असा नामांकित होऊन गेला तुमच्याकडे? आमच्याकडे पूर्ण नामांकित बैल होते अगोदर. लहरी म्हणून एक नावाचा बैल होता. कोल्या म्हणून होता. अजून बिच्छू होता. पांग्या म्हणून एक होता. नंदी होता. आणि काम त्याला आपण कपड्याचं सांड सुटतं का आपलं त्याला सांड्या म्हणत होता. त्याला सांड्या म्हणून एक होता. पुष्कळ बैल होते आमच्याकडे. अजून नाव माहित नाही. पुष्कळ आहेत. आजांपासून चालू आहे. हो. आता तुमच्या जोडीच्या कातकर कोणाचा आहे? किरण पटले, डोंगरगाव. या पटामध्ये किती जोड्या आणलात काकाजी? या जोड्या ते 2 जोड्या. कोणता कोणता? एक मागेला आहे. एक 7 नंबरला आहे. मागे गेली. कोणता बैल आहे 7 नंबरला? रुद्र आणि बारशा. रुद्र आणि बारशा. किती पॉईंट बनल्यात? त्यांच्या 28-4. आणि विरुद्ध जोड्याचे? विरुद्ध जोड्याची माहिती नाही. आता सकाळी भरगवले तर माहिती नाही आपल्याला. विरुद्ध जोडे कोण आहेत? मेंगाडवल्याची आहे. विंगाटवलेवाले जोडे. आणखी काय सांगाल काकाजी पटाबद्दल? सर्व ठीक आहे. पट्ट नियोजन वगैरे चांगला आहे. आता कसं नवीन लोक राहतात थोडा होता कमी जास्त. सर्व आता आम्ही ऍडजस्ट करून राहिला. मागे पुढे झाले. अगोदर आम्ही समोर होता. मागे पुढे झाले तर त्याला होते. आता पटामध्ये जर आला तर काही ना काही ऍडजस्ट करावं लागते. यावर्षी आता किती पट झाले? यावर्षी तरी 10च्या जवळ लगभग झाले पट. म्हणजे कमी पट गेला आम्ही. त्याचं काही कारणच नाही का पट करू नाही शकला आम्ही. आता तर सुरुवात केला जस्ट. रुद्रा या बैलाची खरेदी कुठून काकाजी? हे बुलढाणा उटी. आणि त्या बैलाचे? तो तिकडे बुलढाणा साईडचा आहे. तुम्ही खास असे खिल्लारचे बैल घेत असता का? नाही असं काही नाही. हे कसं आहे अगोदर हा बैल माझ्याकडे आला होता. म्हणजे आपले तिकडे संबंधित लोक आहेत तिकडचे लोक. त्यांनी माझ्याकडे बैल आणला होता. हा माझ्या घरी राहत होता. हा 2 महिने माझ्या घरी राहिला. कटीपटावर बी गेला 2 नंबरला. मिन्सी किन्सी आणि आपला काय म्हणतात मेंगाटवाला झाला. पहिला पट झाला होता आपला फुक्की मिठा. हां फुक्की मिठामध्ये 1 नंबरला होते हे. मग तिथून आपला मुके किनी किटाडी 2 नंबर. नागपूर साईडला बी 2 नंबर खेळला. मग त्याच्यानंतर मी हा बैल आपल्याकडे आणला. यंदाच्या वर्षी? नाही मागेच मागल्या वर्षी. 3 वर्ष झाले तुमच्याकडे बैल? आता हा 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले. काय सांगाल त्या बैलाची वैशिष्ट्य? वैशिष्ट्य त्याची चांगली आहे. वरून कसा तो त्याला मेन का तो जोड नाही भेटत. नंबरचा बैल आहे तो. आज 3 नंबर 4 नंबर लढवता आहे. 5 नंबर बी जातो. त्याला बैल राहता तो 1 नंबर खेळू शकतो. मागल्या वर्षी तर खूप असा नाव झालं त्या नावच चांगला. नाव बी मोठा आहे आणि काम बी मोठाच आहे. पण होते आता कधी वेळ प्रसंग आला तर त्या हिशोबानं काय जोड नाही भेटत आहे ना म्हणून. कोणत्या धुरेला चालते काकाजी? दोन्ही साईड. दोन्ही साईडचा. आणि तो पण दोन्ही साईड चालते. त्याला आता किती वर्ष झाले खेळलं होतं? बस हा पहिला वर्ष. म्हणजे गेल्या वर्षी आणलं होतं आपण. खेडेपाडच्या पटामध्ये 3 नंबरला होता. बस पहिला पट त्याच्यात तो झाला. आणि हे आता सुरुवात झाली. म्हणजे याच बैलाने तुम्ही आज जोड घेऊन आले. तर सध्या आता तो रुद्राच समोर. हो. आणि याच्यानंतर कुठच्या पटात ज्याची त्याच्याला? याच्यानंतर आता परसवाडा. परसवाडा कोणता? हा आपला परसवाडा अर्जुनी परसवाडा. बगोली. तुमच्या गाव हा गोंदिया जिल्ह्यात येते? हो. तिरुळा चिरुडी जवळपास एकदम. चिरुडी. तुमच्या गावावर म्हणजे छंद आहे का काकाजी? हो छंद आहे ना. आणखी बैल आहेत का गावामध्ये? हो गावामध्ये आहेत बैल आहेत. आणि त्या पटात हा किती फूट होता पटाच्या? हा 1100 आहे म्हणजे. 1100 फूट होता. धन्यवाद काकाजी. आणखी काही सांगाल? काय सांगायचं आहे सर्व. एकच खात करा का तुमच्याकडे? हो एकच कागद आहे.
तसं आहे म्हणा, दुसरं कातकर पण आहे. कधी तोरण आला तर तो बघवतो, दीपक म्हणून डोंगरगावचे आहे तो पण. आता जे आता नवीन नवीन मुलं आहेत ना का, छंद ज्यांना करायचे आहेत त्यांना काय मार्गदर्शन करा? हां, नवीन नवीन पुष्कळ लोक येतात आमच्याकडे तसे मुलं वगैरे. भाऊ का खाऊ देता तुम्ही, कसे चालवता, कसं का करता, त्यांना गाईड देत राहतो आम्ही, सांगत राहतो. त्यांना काय मार्गदर्शन कराल नवीन? नवीन मुलांना हो. आता आपल्यापर्यंत आले आपण देऊ ना त्यांना मार्गदर्शन, सांगू त्यांना बैल कसं तयार करा, कसे नाही, का खाद्य द्यायचं का नाही, हे सर्व सांगू ना. आपल्याला विचारलं तर सांगू ना. आपण सुद्धा मंचावर घेऊन यावी.